बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामसभा बघा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? बघा गावामध्ये बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची जबाबदारी असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, सरपंचांची बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग बघा यांची स्थापना रासबिहारी बोस यांनी पहा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रास्त गुफ्तार बघा रास्त गुफ्तार म्हणजेच खरी बातमी या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा रास्त गुफ्तार बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. रास्त गुफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, दादाभाई नौरोजी यांनी ते सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मित्रमेळा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मित्रमेळा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, विदा सावरकर यांनी पहा मित्रमेळा या संघटनेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? ग्राहक संरक्षण कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, सन 1986 या वर्षीचा या ठिकाणी कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा गोदावरी आणि प्रवरा बघा यांचा संगम टोके या ठिकाणी होतो. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्रकांत मांढरे हे कला संग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा चंद्रकांत मांढरे बघा हे कला संग्रह कोल्हापूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाऱ्याचा वेग मोजण्याचं परिमाण खालीलपैकी कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, वाऱ्याचा वेग मोजण्याचं परिमाण खालीलपैकी कोणतं आहे? बघा ॲनोमोमीटर. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, होम रूल लीगची स्थापना कोठे आणि कोणत्या वर्षी झाली? बघा होम रूल लीगची स्थापना कोठे आणि खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, होम रूल लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वर्षी झाली होती? बघा अड्यार या ठिकाणी बघा सन 1916 या वर्षी होम रूल लीगची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा सन 1873 या वर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक आरोग्य दिन बघा 7 एप्रिल या दिवशी बघा जागतिक आरोग्य दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? बघा ग्रामसेवक बघा हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हेमलकसा बघा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं? बघा हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं स्थळ आहे? हेमलकसा बघा हेमलकसा बघा हे गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते स्थळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही संस्था बघा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी बघा ही संस्था बघा पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या एका बघा दाल आणि उलर ही सरोवरे बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, दाल आणि उलर ही सरोवरे पहा जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पहा पुणे या ठिकाणी बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी
कोणता बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरुग्रह हा पहा सूर्यमालेमधला सर्वात मोठा तो ग्रह आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा पारित झाला? पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला? तो कायदा पहिला फॅक्टरी ऍक्ट बघा सन 1881 बघा सन 1881 या वर्षी बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट या ठिकाणी पारित झाला तो कायदा आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा काँग्रेसमध्ये बघा फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणतं अधिवेशन आहे? बघा सन 1907 बघा सुरत अधिवेशन या अधिवेशनामध्ये बघा काँग्रेसमध्ये फूट पडली होती। अशा क्रमांक पुढचा बघा धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? बघा धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व हे खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी सरोजिनी नायडू ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा भारतीय दूरसंचार बघा क्रांतीचे जनक असे बघा सॅम पित्रोदा ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा डॉक्टर होमी भाभा यांना बघा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे या ठिकाणी म्हटले जाते। दुसरा क्रमांक पुढचा भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा लोकमान्य टिळक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा? नंदुरबार हा जिल्हा पहा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नंदुरबार हा जिल्हा पहा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। दुसरा क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा कृष्णा आणि वारणा यांचा संगम बघा हरिपूर या ठिकाणी होतो तर हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कृष्णा हरिपूर बघा हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधले या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी? बघा लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील लखनौ हे शहर पहा गोमती नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा मयूराक्षी हा भारतामधला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? मयूराक्षी बघा हे भारतामधला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा मयूराक्षी हा प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा जमशेदपूर हे बघा हे एक औद्योगिक शहर आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर बघा हे शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? सर्वात जास्त क्षेत्र असलेली ती मृदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाघासाठी प्रसिद्ध असलेले कान्हा बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? वाघांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं कान्हा बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा कान्हा नॅशनल पार्क बघा हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा पंचतंत्र हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? पंचतंत्र या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विष्णू शर्मा यांनी ते लिहिलेले या ठिकाणी पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी बघा आपल्याकडे बघा अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। सोबत पहा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे आणि मागील बघा सर्व पेपर आहेत। जेव्हा सर्व काही बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 12 पहा डांटे बघा हा
जगप्रसिद्ध बघा महाकवी खालीलपैकी कोणत्या भाषेसंबंधीचे कवी आहेत? कोणत्या भाषेशी संबंधित आहेत? बघा डांटे बघा हे कवी या ठिकाणी बघा इटालियन या भाषेसंबंधीचे ते कवी आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा ही तयार होत असते? बघा अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? बघा रेगुर मृदा बघा अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी ती मृदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजेच गुजरात बघा हे राज्य देशामध्ये भुईमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुलमर्ग सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा गुलमर्ग सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा मांजरा ही नदी पहा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा मांजरा ही नदी बघा बीड या जिल्ह्यामध्ये उगम पावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर आफ्रिकेमधील बघा वाळवंटी प्रदेशाचं नाव खालीलपैकी काय? उत्तर आफ्रिकेमधील पहा वाळवंटी प्रदेशाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सहारा वाळवंट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 पहा रूरकेला हा लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रूरकेला बघा हा लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रूरकेला बघा हा लोहपोलाद कारखाना ओरिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये पहा समानतेचा हक्क बघा समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे? बघा कलम 14 ते 18 मध्ये बघा समानतेचा हक्क हा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के? हवेमध्ये विचारले कार्बन डायऑक्साईड बघा या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा या ठिकाणी हवेमध्ये बघा कार्बन डायऑक्साईडचा वायूचं बघा 0.03 या ठिकाणी एवढे हे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे सर्वात जास्त हा द्रवणांक असतो? बघा या ठिकाणी काय विचारले? बघा पाणी पारा हवा ऑक्सिजन खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा द्रवणांक सर्वात जास्त असतो? बघा पारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. बघा मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम आहे जे कलम जीविताची हमी देते? बघा जीविताची बघा 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 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. कलम 21 बघा हे जीविताची बघा या ठिकाणी हमी देणारं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी नास्तिक का आहे हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? मी नास्तिक का आहे हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा भगतसिंग यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली? अभिनव भारत बघा सन 1904 मध्ये बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गीतांजली बघा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? गीतांजली बघा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक? गीतांजली बघा रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा इंडियन ओपिनियन बघा या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? इंडियन ओपिनियन बघा या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा महात्मा गांधी यांनी बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. बघा प्रश्न क्रमांक 23 बघा कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे? कोलाम
बघा महाराष्ट्रामध्ये बघा कोलाम ही आदिवासी जमात बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळणारी या ठिकाणी जमात आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा बीड या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात कमी 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीची कार्यालयीन भाषा आहे? बोडो बघा ही भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची बघा कार्यालयीन भाषा आहे बोडो? बघा बोडो बघा ही आसाम या बघा या राज्याच्या या ठिकाणी कार्यालयीन भाषा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा साजरा केला? पोंगल हा या ठिकाणी तामिळनाडू या राज्यामध्ये बघा पोंगल हा सण या ठिकाणी साजरा केला जाणारा तो सण आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा भारतामध्ये बघा सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त बघा साक्षरतेचं प्रमाण आहे केरळ बघा या राज्यामध्ये बघा भारतामध्ये सर्वात जास्त ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर बघा नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? बघा मधुबनी बघा हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये तो प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खजुराहो हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा खजुराहो येथील बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी बघा कृष्णा नदीचा या ठिकाणी उगम होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा घोलवड बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा घोलवड बघा हे ठिकाण बघा चिकू या फळासाठी या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पारस औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पारस बघा हा अकोला या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाली बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? पाली बल्लाळेश्वर बघा हे रायगड या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री या पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा सह्याद्री बघा पर्वताची निर्मिती ही बघा प्रस्तरभंग यांच्यामुळे या ठिकाणी निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा राज्यामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजेच मुंबई शहर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा बघा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेरवली बघा हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या एका समाज सुधारकांचं जन्मगाव आहे? शेरवली बघा हे जन्मगाव बघा महर्षी कर्वे यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुळा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा मुळा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर बघा हा जलाशय बघा या ठिकाणी अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका देशाचा? जगामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका देशाचा लागतो? बघा रशिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणत्या? भारताचे विचारले राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? बघा भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम बघा हे भारताचे या ठिकाणी राष्ट्रीय गीत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या बघा लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती किमी होती?
बघा सन 2011च्या जनगणनेनुसार बघा भारतामध्ये लोकसंख्येची बघा एकूण घनता बघा 382 बघा चौरस किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्याची बघा लोणी ही नदी बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी नदी आहे लोणी. बघा लोणी ही नदी बघा राजस्थान या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये बघा सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होते. बघा सोयाबीनचं उत्पादन बघा सोयाबीनचं बघा सर्वाधिक बघा हे उत्पादन मध्य प्रदेश या ठिकाणी या राज्यामध्ये होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे. मत्स्य उत्पादन बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती बघा नीलक्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत. बघा कोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उस्ताद बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. उस्ताद बिस्मिल्ला खा बघा उस्ताद बिस्मिल्ला खा बघा हे शहीनाई वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोल घुमट बघा हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी गोल घुमट बघा गोल घुमट बघा या ठिकाणी विजापूर कर्नाटक या ठिकाणी बघा गोल घुमट या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह